सकाळच्या नाश्त्यामध्ये दमदमीत पौष्टिक असा पदार्थ काय बनवू जो मुलाच्या भाजीपोळीच्या डब्यामध्ये देखील मी नक्कीच देऊ शकते, असा प्रश्न घरातील प्रत्येक महिलेला पडतो. म्हणूनच तर मी आज तुमच्यासोबत असे 4 पदार्थ शेअर करणारे जे झटपट, कमी साहित्यात, घरगुती साहित्यात आणि कमी फावट पसाऱ्यात तयार होतात. आणि महत्त्वाचं म्हणजे हे संपूर्ण पदार्थ पौष्टिक आहे, मुलांच्या आवडीचेच. नमस्कार, मी तेजश्री खाद्यप्रेमी या युट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत करते. चला तर मग लगेचच नाश्त्याच्या टिफिन रेसिपीला सुरुवात करूयात. तर सर्वात पहिला प्रकार आपण बनवत आहोत शेवाई उपमा, जो बनवायला अतिशय सोपा आहे. त्याकरिता पॅनमध्ये 1 चमचा तेल घातलंय. तेल हलकं गरम झालं की लगेचच 1 वाटी शेवाई घालूयात. तर एवढी शेवाई 2 व्यक्तींच्या नाश्त्याकरिता पुरेशी ठरते. आता ही आपण एकदम कमी गॅसवर सतत हलवत भाजून घेऊयात. ही शेवाई माझी घरगुतीच शेवाई होती गव्हाची, पण मार्केटमध्ये रोस्टेड अगदी बारीक स्वरूपाची जी शेवाई मिळते ना, ती देखील तुम्ही या ठिकाणी वापरू शकता. पुन्हा एकदा पॅनमध्ये अर्धा चमचा तेल घातलं. तेल गरम झालं की अर्धा चमचा मोहरी, जिरे घातले. हे छान असे तडतडले की मग घालूयात 2 चमचे शेंगदाणे आणि 1 चमचा काजू. तसं तर काजू घालणं पूर्णतः ऑप्शनल आहे, पण यामुळे उपम्याला खूप छान असा नटी फ्लेवर मिळेल. दोनही साहित्य खमंग असे तळले गेले की लगेच एका डिशमध्ये काढून घेऊयात. आता पॅनमधील शिल्लक तेलामध्ये घालूयात 2 बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या आणि आलं लसूण पेस्ट. हे छान असं तळलं गेलं. लगेचच 1 वाटी बारीक चिरलेला कांदा, थोडासा कढीपत्ता छान असा तेलामध्ये सॉफ्ट होईपर्यंत परतवून घ्यायचा आहे. हा हलकासा परतला गेला. लगेचच भरपूर साऱ्या भाज्या घालूयात. पाव वाटी गाजराचे तुकडे, पाव वाटी टोमॅटो आणि पाव वाटी शिमला मिरची. हे साहित्य पटकन शिजलं जावं याकरिता चवीनुसार मीठ आणि पाव चमचा हळद घातली. पुन्हा एकदा संपूर्ण साहित्य व्यवस्थित असं परतवून घेतलं. यामध्ये मी शिमला मिरची आणि गाजर घातले कारण माझ्याकडे उपलब्ध होतं. तुमच्याकडे नसेल, नाही घातलं तरीही चालेल. आता ज्या वाटीने मी शेवाई मोजून घेतली त्याच वाटीने 1 वाटी पाणी घालूयात आणि पाण्याला हलकीशी उकळी यायला लागली की लगेचच ही भाजून घेतलेली शेवाई घालायची. पटापट व्यवस्थित असं मिक्स करायचं आणि झाकण ठेवून एकदम कमी गॅसवर 5 ते 7 मिनिटांकरिता एक वाफ काढून घ्यायची. यामुळे आपली शेवाई खूप छान अशी नरम मऊसूत शिजली जाईल. तर बघा, यातील पूर्णतः पाणी आटलं गेलंय. शेवाई देखील मऊसूत शिजलेली आहे. आता सर्वात शेवटी 1 चमचा मॅगी मसाला, जो घालणं पूर्णतः ऑप्शनल आहे, पण यामुळे ना नूडल्स सारखी याला टेस्ट येईल, त्यामुळे तो मी या ठिकाणी वापरलाय. आणि अगोदरच तळून घेतलेले शेंगदाणे आणि काजूचे काप. पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करायचे. गरमागरम शेवाई उपमा आपला तयार झालाय. बघितलं काय मस्त असा मोकळा सुटसुटीत आहे. बघता क्षणी खावासा वाटतोय. मुलं तर नक्कीच आवडीने खातील. तुम्ही देखील नक्की ट्राय करून बघा. आता आपण प्रोटीनने परिपूर्ण असा दुसरा नाश्त्याचा प्रकार बनवतोय, ते म्हणजे चटपटीत चवीचे पॅनकेक. त्यासाठी बाउलमध्ये 1 कप बेसन पीठ, पाव चमचा हळद, पाव चमचा लाल तिखट, चवीनुसार मीठ घातलं. व्यवस्थित मिक्स करूयात आणि अर्धा वाटी पाणी घालूयात. हे पाणी थोडं थोडं करत घालायचं, यामुळे पिठामध्ये गुठळ्या होणार नाहीत. तर बघा, या स्वरूपाचं आपलं हे मिश्रण तयार झालं आहे. अति प्रमाणात घट्टसरही नाहीये किंवा सैलसरही नाहीये. यामध्ये आपल्याला अजिबात सोडा घालण्याची गरज नाहीये. त्याकरता एक ट्रिक वापरणार आहोत, ती मी तुम्हाला पुढे सांगते. आता हे जरा वेळाकरिता साईडला ठेवून देऊ. आता मी माझ्या घरात उपलब्ध असलेल्या भरपूर साऱ्या भाज्या घेतलेल्या आहेत. यामध्ये बारीक चिरलेलं गाजर, शिमला मिरची, कांदा, टोमॅटो, कोथिंबीर आणि थोडेसे पांढरे तीळ आहेत. संपूर्ण साहित्य व्यवस्थित मिक्स करूयात. या ठिकाणी तुम्ही भाज्यांचं प्रमाण आवडीनुसार कमी अधिक करू शकता किंवा एखादी भाजी स्किपही करू शकता. अगदी पाव चमचा चाट मसाला किंवा आमचूर पावडर घालायची, यामुळे मस्त अशी चटपटी टेस्ट येते. लगेचच पॅनकेक बनवायला घेऊयात. त्याकरता सुरुवातीलाच पॅनला थोडंसं तेल लावून घ्यायचंय आणि आता हा पॅन छान असा कडकडीत गरम झाला की मगच पळीच्या सहाय्याने तयार करून घेतलेलं बेसन पिठाचं मिश्रण घालायचं. मिश्रण ओतत असताना चमचा हात थोडासा वर धरायचा आणि मधोमध ओतायचं. यामुळे छान असा गोल गरगरीत आकार येतो. आणि आता हे मिश्रण ओलसर आहे तेच लगेच यावर या भाज्या घालायच्या. आपण सुरुवातीलाच पॅन कडकडीत गरम करून घेतलाय, त्यामुळे आता गॅसची फ्लेम एकदम कमी ठेवा. पॅन कडकडीत गरम असला की आपल्या या पॅनकेकला खूप छान अशी जाळी पडते. यामुळे आपल्याला पिठामध्ये सोडा वापरण्याचीही गरज पडत नाही. आता यावर झाकण ठेवू आणि फक्त 1 मिनिटाची वाफ काढू. तर बघा, 1 ते 1.5 मिनिटानंतर आपले पॅनकेक या ठिकाणी तयार झाले. पलटवून हवं असल्यास तुम्ही दुसऱ्या साईडने भाजून घेऊ शकता. आणि जर तुम्हाला पलटवायचे नसेल तर असेच देखील सर्व करू शकता, कारण आपण हे वाफवून घेतलेले आहेत, तर त्यामुळे हे नक्कीच शिजलेले आहेत. पण मला हे पॅनकेक थोडेसे कुरकुरीत आणि खमंग हवेत, त्यामुळे मी दोनही साईडने हे खरपूस खमंग भाजून घेतले. बघा, आपले या ठिकाणी मस्त असे पॅनकेक्स तयार झाले आहेत.
यामध्ये आपण प्रोटीनचा सोर्स म्हणजे बेसन पीठ आणि भरपूर साऱ्या भाज्या वापरल्या आहेत. तयार झालेले पॅनकेक अशा पद्धतीच्या जाळीदार भांड्यावर काढायचे. यामुळे त्यातील वाफ निघून जाते आणि हे पॅनकेक असेच कुरकुरीत खुसखुशीत राहतील. हे देखील तुम्ही सकाळच्या घाईगडबडीच्या नाश्त्याच्या वेळेला नक्कीच तयार करू शकता आणि गरज वाटल्यास मुलांच्या टिफिनला देखील देऊ शकता. मस्त असा दमदमीत नाश्ता तयार आहे. लगेचच तिसरा प्रकार बघूयात. ते म्हणजे कॅल्शियम आयर्नने परिपूर्ण असलेले नाचणीचे धिरडे. त्याकरिता 1 वाटी नाचणीचं पीठ घेतलंय. नाचणी म्हणजेच रागी, नागली. हे धिरडे छान असे कुरकुरीत होण्याकरिता 2 चमचे तांदळाचं पीठही घेतलंय. तांदळाचं पीठ नसेल तर 2 चमचे पोहे मिक्सरला फिरवून घाला. चवीनुसार मीठ आणि बारीक चिरलेली कोथिंबीर देखील घातली. आता यामध्ये थोडं थोडं करत पाणी घालायचंय आणि सरसरीत मिश्रण तयार करून घ्यायचंय. तर बघा आपण या ठिकाणी 1 वाटी नाचणीचं पीठ घेतलं होतं. त्याकरिता मला साधारणतः 1.5 वाटी पाणी लागलंय. पण हे पाणी मी थोडं थोडं करून घालतीये. यामुळे आपल्याला पाण्याचा अगदी परफेक्ट असा अंदाज येईल. आपलं मिश्रण जास्तच घट्टसर किंवा सैलसर होणार नाही. तर बघा या स्वरूपाचं आपल्याला सरसरीत मिश्रण तयार करून घ्यायचंय. सांगितलेलं पाण्याचं प्रमाण ना 1-2 चमच्याने कमी अधिक होऊ शकतं. हे तुमच्या पिठावर देखील डिपेंड करेल. तयार झालेलं मिश्रण तुम्ही भिजत 10 मिनिटाकरिता साईडला ठेवू शकता. पण माझ्याकडे तेवढा वेळ नाहीये म्हणून मी लगेचच धिरडे बनवायला घेते. त्यासाठी अगोदरच एक बिडाचा तवा गॅसवर गरम होण्याकरिता ठेवला होता. याला पहिले तेल लावून घेतलं आणि बिडाचा तवा छान असा कडकडीत गरम करून घेतलाय. तुमच्याकडे जर बिडाचा तवा नसेल तर नॉनस्टिक पॅन देखील वापरू शकता. तव्याचा छान असा धूर निघायला लागला की लगेच गॅसची फ्लेम कमी करायची आणि आपलं हे मिश्रण तव्याच्या कडेकडेने अशा पद्धतीने गोल गरगरीत असं सोडत चालायचंय. ही पद्धत जर तुम्ही वापरली तर पहिल्याच प्रयत्नात तुमचे मस्त असे खुसखुशीत धिरडे तयार होतील. झाकण ठेवून फक्त 1 मिनिटाची वाफ काढून घेऊ. लक्षात घ्या यावेळेला गॅसची फ्लेम कमीच आहे. काही वेळातच बघा आपलं हे धिरडं वरून अशा पद्धतीने दिसायला लागलंय. कडा देखील मोकळ्या सुटलेल्या होत्या. त्यावेळेला हे मी पलटवून घातलं आणि दुसऱ्या साईडने देखील हे छान असं खमंग भाजून घेते. बघा काय मस्त असं मऊ लुसलुशीत परंतु हलकसं कुरकुरीत आपलं नाचणीचं धिरडं तयार झालंय. तर रेग्युलरच्या नाचणीच्या पिठापासून एवढे मस्त असे हे धिरडे तयार होऊ शकतात. नक्की ट्राय करून बघा. फक्त एक टिप्स लक्षात ठेवायची ते म्हणजे धिरडे गरम गरम असताना टिफिनमध्ये भरू नका. ते थंड होऊ द्या एखाद्या जाळीदार भांड्यावर. आता आपण चौथा नाश्त्याचा प्रकार बनवतोय ते म्हणजे गुळ शेंगदाण्याचे लाडू, जे फक्त 2 साहित्यात तयार होतात. आणि जर तुम्हाला मध्ये अधे कधी वेळ मिळाला तर त्यावेळेला तुम्ही बनवून ठेवू शकता आणि आयत्या वेळेला सकाळच्या वेळेला नाश्ता म्हणून देऊ शकता. तर त्याकरिता 1 वाटी शेंगदाणे एकदम कमी गॅसवर सतत हलवत खमंग खरपूस भाजून घेतले, जोपर्यंत याची साल तडकत नाही तोपर्यंत. आपले हे शेंगदाणे थंड झाले की साली सहज मिक्सरच्या भांड्यात घालायचे आणि ज्या वाटीने आपण शेंगदाणे मोजून घेतलेले होते त्याच वाटीने अर्धा वाटी गूळ घालायचा बारीक चिरलेला. दोनही साहित्य मिक्सरला फिरवून घेऊयात. तर बघा अशा स्वरूपाचं आपलं गूळ शेंगदाण्याचं मिश्रण तयार झालंय. हे जरही तुम्हाला आता कोरडं भुरभुरीत वाटत असलं तरी देखील आपण लाडू वळत असताना हाताच्या उष्णतेमुळे हे आपोआपच चिकटसर होतं आणि छान असे पटापट लाडू वळता येतात. बऱ्याचदा महिलांमध्ये किंवा मुलांच्या वाढत्या वयामुळे त्यांच्यामध्ये रक्ताची कमी आपल्याला बऱ्याचदा आढळून येते. तर अशा वेळेला तुम्ही हे लाडू नक्कीच त्यांना बनवून देऊ शकता. तर तुम्हाला या 4ही पदार्थांच्या रेसिपीज कशा वाटल्या कमेंट्स करून नक्की कळवा. आणि अशा छान छान नवनवीन रेसिपीज करता आपल्या खाद्यप्रेमी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. या 4 रेसिपींपैकी तुम्हाला सर्वात जास्त आवडलेली रेसिपी कोणती आहे हे देखील कमेंट्स करून नक्की कळवा. पुन्हा एकदा भेटूयात तुमच्याच आवडत्या छानशा रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय.